नमस्कार मंडळी, दी अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आणि गोसाई तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. आजचा व्हिडिओ हा सशांचा पिंजरा रॅबिट केज कसा असावा याबद्दल असणार आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळेस कमर्शियल रॅबिट फार्मिंग करतोय त्यावेळेस ते रॅबिट फार्मिंग करताना सशांचा पिंजरा हा एक महत्वाचा घटक असतो. कारण की मुक्त संचार ससे पालनाचे काय काय ड्रॉबॅक्स आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओतून सांगितलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण कमर्शियल रॅबिट फार्मिंग करतो त्यावेळेस त्या सशांचा पिंजरा हा व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं आणि तो पिंजरा कसा असावा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले जे ब्रीडर्स आहेत त्यांचा पिंजरा हा किती बाय कितीचा असावा, त्याचे कटिंग्स किंवा त्याचे जे आपण पीसेस जॉईन करतो त्यांची डायमेन्शन्स काय असावेत, तो कसा असेंबल करावा हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. बरं, हा पिंजरा बनवताना आपल्याला खूप काही कष्ट लागणार आहेत का? किंवा मला ज्यावेळेस बऱ्याच जणांचे फोन येतात की दादा हा पिंजरा बनवणं खूप कठीण आहे का, खूप क्लिष्ट आहे का? तर अजिबात नाही. खूप सोप्या पद्धतीने हा पिंजरा बनवला जातो. फक्त काही कटिंग्स असतात, ते कटिंग्स आपण मोल्ड करतो, त्याला एका तारेने बांधतो आणि आपला पिंजरा एकदम रेडी. त्यामुळे हा पिंजरा बनवणं ही खूप सोपी कला आहे, खूप सोपी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितली जाईल. ती गोष्ट तुम्ही तशी फॉलो केली तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आपला ब्रीडर्सचा पिंजरा बनवू शकता. हा पिंजरा बनवताना तुम्हाला काय काय लागेल तर तुम्हाला एक छान जाळी लागेल. जनरली आपण जीआयची जाळी घेतो, जी की भक्कम असते. त्यामध्ये पण टाईप्स असतात, तर तुम्ही चांगल्यातली 1/2 बाय 1/2 इंच असलेली जाळी घ्यायची. जीआयची चांगल्या क्वालिटीची जीआयची जाळी घ्या, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म साठी तुमचा पिंजरा चांगला राहील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पकड्स लागतील, 2 पकड लागतील, एक हतोडी लागेल आणि एक कटिंग मशीन लागेल. सो या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा पिंजरा आरामात बनवू शकता. पिंजरा पूर्ण झाल्यानंतर त्याला एक अपॉक्सी कलरचा पेंट द्यायचा आहे, जेणेकरून हा पिंजरा लवकर गंजणार नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर तुमचा पिंजरा अगदी रेडी होतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटद्वारे किंवा आम्हाला फोन करून नक्की विचारा. चला तर मग लगेचच जाऊ पिंजरा कसा बनवायचा हे पाहायला. तर मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी मी या ब्लॅकबोर्डवरती आपला पिंजरा कसा दिसेल आणि तो आपण कसा असेंबल करणार आहोत याचा एक डायग्राम काढलेला आहे आणि ते तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. सो मित्रांनो, आपला पिंजरा जो आहे तो असणार आहे 8 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 1.5 फूट उंच. त्याचे पार्टिशन्स असणार आहेत, एका साईडला 5, दुसऱ्या साईडला 5. ठीक आहे. आणि आपण त्यांना फीडबॉक्स साठी पण खाचे करणार आहोत प्रत्येक पिंजऱ्याला. ते कसं असणार आहे तुम्हाला मी डायग्राम मध्ये सांगतो. सो मी म्हटल्याप्रमाणे हा असा 8 फूट लांब आहे. ओके. हा असा जो आहे हा 4 फूट रुंद आहे. ही जी रुंदी आहे 4 फूट आहे. हा असा 8 फूट लांब आहे, 8 फूट लांब आहे. आणि ही जी उंची आहे ती आहे 1.5 फूट. ओके. सो 8 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 1.5 फूट उंच असा आपला पिंजरा, असा आपला फायनल प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे. सो हा पिंजरा कसा तयार करायचा ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्याचे किती पार्टिशन्स, ह्याचे किती तुकडे, ह्याचे किती पीसेस तुम्हाला करायचे आहेत जाळीचे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 8 फूट बाय 4 फूटचे 2 पीस करायचे आहेत, जो तुमचा टॉप असणार आहे आणि बॉटम असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 1.5 फूट बाय 8 फूटचे 3 पीसेस करायचे आहेत. म्हणजे ही जी एक साईड आहे ती 8 फूट बाय 1.5 फूट, नंतर मधलं पार्टिशन जे आहे ते 8 फूट बाय 1.5 फूट आणि तिसरी साईड जी आहे ती 8 फूट बाय 1.5 फूट. अशी तुम्हाला 8 फूट बाय 1.5 फूटचे 3 पीसेस करायचे आहेत. त्यानंतर 4 फूट बाय 1.5 फूटचे तुम्हाला 2 पीसेस करायचे, ते साईडचे असतील. 1.5 फूट बाय 4 फूट, 1.5 फूट बाय 4 फूट हे जे 2 पीसेस आहेत ते तुम्हाला 1.5 फूट बाय 4 फूटचे करायचे आहेत. आणि 1.5 फूट बाय 2 फूट हे जे आतले पीसेस आहेत, हे 1.5 फूट बाय 2 फूट असणार आहेत. ठीक आहे. तो 1.5 फूट बाय 2 फूटचे तुम्हाला 8 पीसेस करायचे आहेत. ठीक आहे. आणि थोडं कन्फ्युजिंग असेल, पण हे पीसेस केल्यानंतर तुम्हाला ते सगळे पीसेस असेंबल करायचे आहेत. म्हणजे 8 फूट बाय 4 फूट, 1.5 फूट बाय 4 फूट, 1.5 फूट बाय 4 फूट आणि 8 फूट बाय 1.5 फूटचे 3 पार्टिशन्स. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला हे 1.5 फूट बाय 2 फूटचे पीसेस मध्ये बसवायचे आहेत. तर तुमचे एका साईडला 5, 1 2 3 4 5 आणि दुसऱ्या साईडला 5, 1 2 3 4 5 म्हणजे 10 ब्रीडर्सचा केज तुमचा रेडी होईल. ठीक आहे. या केजच्या साईड चे जे आपले पीसेस आहेत, जे आपले 8 फूट बाय 1.5 फूटचे आहेत, तिकडे आपण फीडबॉक्स साठी खाचे करतो. ठीक आहे. हे जे खाचे दिसतात तुम्हाला हे फीडबॉक्सचे आहेत. ते एका साईडला 5 असणार, दुसऱ्या साईडला 5 असणार. आणि हे जे वरचे तुम्हाला बॉक्सेस दिसतात ते त्यांचे डोअर आहेत. ठीक आहे. हे डोअर आपण 1 फूट बाय 1 फूटचे करतो.
ठीक आहे, हे डोअर आपण कट करून घेतो आणि अशा प्रकारे तुमचं फायनल प्रोडक्ट दिसतं. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती जे बघताय ते तेजस कटिंग मशीनने आपल्या जाळीची कटिंग करतोय. सो अशी आपण कटिंग करतो, जे मी पीसेस सांगितले त्यांची कटिंग करतो. त्यानंतर तुम्ही इथे बघताय तर हा आपला मित्र अनिल, जो रत्नागिरीवरनं आला होता, जो लवकरच फार्म सुरू करणार आहे आणि त्याला पिंजरा कसा बनवायचा हे प्रॅक्टिकली शिकायचं होतं. सो तो हे पीसेस पकडीने जोडतोय. यामध्ये अनिल 1.5 बाय 2 फुटाचे जे आपले मधले पार्टिशन्स आहेत ते जॉईन करतोय. तुम्ही नीट बघाल तर मित्रांनो, या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय तो आहे 8 फूट बाय 1.5 फूटचा पीस, साईडचा पीस, जो तेजस आणि अनिल लावत आहेत. मित्रांनो, या स्क्रीनवरती तुम्ही जे पाहत आहात ते आहे स्टँड, ज्याच्यावरती आम्ही पिंजरा ठेवणार आहोत. हे स्टँड तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही नॉर्मल एल अँगलचे पाय करून ते तुमच्या पिंजऱ्याला जॉईन करू शकता. पण आम्ही हे स्टँड बनवलं कारण की आम्ही लॉंग टर्मचा विचार करून बनवलं. आणि या स्टँडला मी जो इपॉक्सी कलर म्हणतोय त्याचं पेंटिंग करतोय. हे पेंटिंग तुम्ही पिंजऱ्यालाही करायचं आहे. मित्रांनो, पेंट करून झाल्यानंतर तुम्हाला हा दिसतोय हे आपलं पिंजऱ्याचं फायनल प्रोडक्ट आहे. सो तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी डायमेन्शन्स पण दाखवतो. ही जी विड्थ आहे ती आहे 4 फूट आणि ही जी लेंथ आहे ही आहे 8 फूट. म्हणजे 8 फूट लांब आणि 4 फूट रुंद असा हा आपला पिंजरा आहे. आणि ही जी तुम्हाला हाईट दिसते ही आहे 1.5 फूट. ओके, सो 1.5 फूट हाईटचा, 4 फूट रुंदीचा आणि 8 फूट लांबीचा असा हा आपला पिंजरा रेडी आहे. आपण आता इन्स्टॉल करणार आहोत. सगळ्यांवरती झाकणं पण लागलेली आहेत आणि ह्याला आपण एक छान एपॉक्सी पेंट मारलेला आहे. सो येस, आपला पिंजरा रेडी आहे. तर मित्रांनो, तुमचा पिंजरा फायनली असा दिसायला हवा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ससे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.